मित्रांनो, माझ्या मित्राने दरवर्षीप्रमाणे यंदा पण मला ओले काजू नवे करायला दिले आहे. आणि मित्रांनो, बायकोने काजू सोलायला सुरुवात केली आणि कोकणी पद्धतीने काजू सोलते. आणि अन्वेष आमचा बघतो मम्मी कशी काजू सोलते वगैरे. आमचं कोयतीचं टोक जरा नवीन आहे. तर मित्रांनो, आपण हे धुवून घ्यायचं आहे बघा काजू. आणि आपण हे बटाटा टाकला, टोमॅटो घेतलेला आहे, इकडे कांदा घेतलेला आहे, म्हणजे लसूण आहे फोडून घेतलेले आहे. आणि इकडे आपण कुकरवर आज बनवायचे आहेत. आणि तिकडे गॅस वगैरे पेटवला आहे. आणि तेल टाकूया, 2 चमचे तेल टाकतोय. लसूण टाकलेले आहे आणि थोडासा कांदा टाकलेला आहे. बारीक मसाला पण जास्त नाही घेतला. एक कांदा बारीकचा आणि एक टॅमॅटो. आता एकदम लाल कलर येईपर्यंत ठेवायचा थोडा लालसर. आता आपण टॅमॅटो टाकलेला आहे, टॅमॅटो फ्राय करून घेतला. आपण त्याच्यामध्ये मसाला टाकूया, 1 चमचा, अजून 1 चमचा टाकूया, 2 चमचे मसाला आणि थोडीशी हळद आणि मीठ. तर मित्रांनो, माझा थोडंसं जेवणाचं मीठ कमी असतो म्हणून तुझं थोडंसं जरा अजून टाकतो. थोडंसं 2 चमचे मीठ. आणि बघा कलर खूप सुंदर आला आहे. आणि आता आपण ओले काजू आणि बटाटा टाकूया. आणि पाणी थोडंसंच पाणी ठेवायचं आपल्याला. आणि कुकरमध्ये शिजायला काजू शिजायला वेळ लागतो म्हणून कुकरमध्ये ठेवलं की पटकन होते. गॅससुद्धा आपला वाचतो. आणि आता आपली सिटीसुद्धा झालेली आहे. सिटी होते, आता होईल बघा. चला, ती सिटीमध्येच काजू तयार, भाजी काजूची. आणि आता आपण नाश्ता करायला सुरुवात करायची. नाश्त्याचा विषय आहे. खूप सुंदर भाजी झाली आहे. आणि आपली भाजी झाली रेडी. मित्रांनो, फायनली काजूची भाजी झालेली आहे. आणि बघा, मस्त काजूची भाजी बनवली. तर तुम्ही कशी बनवता नक्की कमेंट करून सांगा. आम्ही आमच्या पद्धतीने वाटप न करता टॅमॅटो, कांदा, त्याच्यानंतर मी मित्रांनो थोडंसं खोबरं आणि आमच्याकडे शेंगदाण्याचा कूट होता केलेला तयार, तो थोडासा टाकला. नंतर कुकरच्या नंतर काढल्यानंतर थोडी 5 मिनटं तशीच ठेवली शिजायला. आणि खूप काजू पण मस्त आहे की शिजले. आता आपण टेस्ट करणार आहोत भाकरी बरोबर. एक नंबर काजूची भाजी झाली आहे. आणि या वर्षीची जानेवारी, तारीख किती आहे? तारीख किती आहे? 30 ना? हा, 31 तारखेला एंडिंगला, म्हणजे जानेवारीच्या एंडिंगला मी ह्या वर्षी पण आम्ही काजूची भाजी. ही काजू मित्रांनो माझे मित्र आहेत, त्यांची 4च झाडं आहेत. पण ते एवढे झाडांना जपतात ना की त्यांचे जानेवारीमध्येच काजू, त्यांनी जर मला वाटतं 20 जानेवारीपर्यंत नवी केली असेल. आणि आता आम्हाला काल 20-25 काजू दिले होते. दरवर्षी यांची माझी ओळख झाल्यापासून ते मला काजूची भाजी नवी करायला झाली. आणि आता आमचे 5-10 दिवसाने आता आमचे पण होतील. तुम्ही बघता व्हिडिओमध्ये 5-10 दिवसांना आता आमचे पण काजू खायला. आणि काजू जर कोणाला पाहिजे असतील, खाली नंबरवर दापोली, तर कोणाला ओले काजू पाहिजे असतील तर आमच्याशी संपर्क साधा. आम्ही मार्केटपेक्षा कमी रेटमध्ये तुम्हाला काजू, काय तिकडे 1200 रुपये वगैरे असेल किलो, तर आम्ही 1100-1000 रुपयाप्रमाणे देऊ काजूप्रमाणे. तुम्हाला इंदूरला काजू पाहिजे, गावठी काजू पाहिजे असेल तर नक्की सांगा, घर वगैरे काढून देऊ. तर आता हे सीझन मे महिन्यापर्यंत आमच्याकडे अवेलेबल असतात ओले काजू. आणि तुम्हाला बी अखंड पाहिजे असेल तर अखंड पण भेटेल तुम्हाला. तुम्ही ते काढू शकता असेल तर, तुम्हाला येत असेल तर ते पण आम्ही किलोवर देतो. तर चला मित्रांनो, टाटा. आणि तुम्ही काजूची भाजी नवी लवकर केला तर ते पण कमेंट करून सांगा. या भाजी नवी करायला.